मस्त डिंगरीची कोशिंबीर। डिंगरी म्हणजे मुळ्याच्या शेंगा, थोड्याशा उग्र असतात, पण त्याचं वाफवून घेतल्या, शिजवून घेतल्या आणि मग त्याचा जर तुम्ही पदार्थ केला तर अतिशय उत्तम होतो। तसाच आज आपण करतोय डिंगरीची कोशिंबीर। आपण जशी खमंग काकडी करतो साधारण तोच प्रकार आहे, फक्त डिंगरी आधी आपल्याला वाफवून घ्यावी लागते। कशी करायची चला बघूया। आपण डिंगरीची कोशिंबीर करतोय। आता डिंगरी हे बघा, याला म्हणतात, या अशा शेंगा असतात, याला या मुळ्याच्या शेंगा आहेत। मुळा जो असतो ना त्याच्या शेंगा आहेत। साधारण सुरुवातीला अशा जाड असतात आणि नंतर निमुळत्या होत जातात, अशी या शेंगा। आणि या दिवसामध्ये खूप छान मिळतात। हे बघा, सुरुवातीला जाड आणि नंतर निमुळत्या होत जातात। याचं सुरुवातीचा आणि शेवटचं टोक असं काढून टाकायचं, जसे आपण बीन्स निवडतो ना, फरसबी वगैरे तसंच। आणि इथे तुम्ही बघू शकता, मी निवडून ठेवलेल्या होत्या आणि चिरूनही ठेवल्या होत्या। आधी धुवायच्या स्वच्छ, मग निवडायच्या आणि मग चिरून ठेवायच्या। आता ह्या आपल्याला वाफवून घ्यायच्या। त्याच्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे, त्याच्यात घालते आणि थोडं पाणी घालणार आहे। आपल्याला अशा त्या थोड्याशा अर्धवट अशा वाफवून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण कोशिंबीर करू तेव्हा त्याचा कच्चटपणा आपल्याला जाणवणार नाही। वाटल्यास मी परत थोडंसं पाणी घालेन। बघूया आपण। छान गॅस बारीक करते मी। तुम्ही बघू शकता, दाबलं की लगेच ते दाबलं जात आहे, याचा अर्थ ते छान शिजलेत। हे बघा, आता मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला पाणी काढून टाकायचं। पाणी नकोय आपल्याला अजिबात, ते कोरडं करून घ्यायचंय। हे चाळणीवर काढून ठेवलंय मी, चाळणीवर ठेवलंय आणि थोडंसं असं पसरून ठेवलंय, जेणेकरून ते लवकर गार होईल। आता वाफवलेली डिंगरी मी ह्याच्यात काढली आहे, त्याच्यात मी आता थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, साखर आणि थोडंसं मीठ चवीनुसार। हे झाल्यावर इथे तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे। मी गॅस बंद करते कारण तेल बऱ्यापैकी तापलंय। मोहरी, जिरं, मिरच्या, कढीपत्ता आणि थोडासा हिंग। ही छान सुरसुरीत फोडणी आपण याच्यावर घालायची आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। वरून परत मी थोडीशी कोथिंबीर घालते। तुम्ही नारळ पण घालू शकता आणि अगदी लास्टला आपण लिंबू पिळणार आहोत थोडंसं। सो आपली ही मस्तपैकी डिंगरीची कोशिंबीर तयार आहे। तर मंडळी, आहे की नाही एकदम करायला सोपी। आता मी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये तुम्ही अजून वाटलं तर दही ॲड करू शकता,
काही जण मेथकूट घालून देखील करतात, तर तोही एक वेगळा प्रकार आहे, खूप छान लागतो तो पण. तर नक्की करून बघा. खूप साधी, सिंपल पण तेवढीच रुचकर अशी ही डिंगरीची कोशिंबीर. मंडळी, आजचा हा पदार्थ, आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.